बाप रे मित्रांनो, मालिकेमध्ये आता जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे. वसुंधराने धनंजय शारदाची भेट घेऊन लग्न मोडण्यासाठी त्यांच्या मनात विक्रम मानिनीविषयी गैरसमज पसरवले आहेत. तर रम्याने पार्थसोबतचं नंदिनीचं होणारं लग्न मोडण्यासाठी तिच्यासमोर एक वेगळेच काहीतरी पुरावे ठेवले आहेत. तर रम्याने विचारलेल्या प्रश्नाची कोणतीही उत्तरं जीवाकडे नसल्याने तो खूप मोठ्या धर्मसंकटात अडकला आहे. आता वसुंधरा त्याचबरोबर रम्या या दोघींनी नंदिनी पार्थचं लग्न मोडण्यासाठी अतोनात प्रयत्न केले आहेत. तरी देखील धनंजय शारदा विक्रमवरती अविश्वास दाखवतील का आणि रम्याला चांगलंच तोंडावरती आपटवून नंदिनी पार्थवरती ठाम विश्वास दाखवत लग्न मोडायला नक्की नकार देईल का, ते आपण व्हिडिओत पाहणारच आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या 24 जानेवारीच्या भागात रम्या जीवावरती नुसता प्रश्नांचा भडीमार करते. ती खडसावून त्याला चाप विचारते की जर तुझं प्रेम असेल एखाद्या मुलीवरती तर तुझं प्रेम असं तुझ्यापासून दूर जाताना तू तुझ्या डोळ्यांनी पाहू शकणार आहेस का? सांग ना, दे ना माझ्या प्रश्नाचं उत्तर. तेव्हा जीवा म्हणतो की एक मिनिट, खरं तर मी पार्थ दादाचं नंदिनीचं लग्न ॲक्सेप्ट कर असं सांगण्यासाठी तुला इथे समजावण्यासाठी आलो होतो. खरं तर मी तुला कन्व्हिन्स करण्यासाठी इथे आलो होतो. तेव्हा रम्या जीवाला म्हणते की ठीक आहे, करते ॲक्सेप्ट. जीवा अगदी आनंदाने उड्या मारतो आणि विचारतो की काय, खरंच हे सत्य स्वीकारायला तू तयार आहेस? थँक गॉड. जीवाला वाटतं की आता खूप मोठा प्रश्न असा सहजासहजी चुटकीसरशी सुटला आहे. परंतु ती रम्या आहे, ती सहजासहजी हार मानणाऱ्यातली नाही आहे. रम्या जीवाला म्हणते की हे सगळं मी ॲक्सेप्ट करेन, परंतु त्यासाठी माझी एक अट आहे. तू ना जीवा मला माझ्या काही प्रश्नांचीच उत्तरं दे. आणि रम्या पहिला प्रश्न त्याला विचारते की पार्थचा फेवरेट कलर कोणता? आता जीवाला माहिती नसतो, तो ब्ल्यू सांगतो. तेव्हा रम्या म्हणते की ब्लॅक. पुन्हा ती दुसरा प्रश्न विचारते की पार्थला नक्की गर्दी आवडते की एकांत? जीवा अगदी गप्प होतो, कारण त्याच्याकडे कोणत्याही प्रश्नाची उत्तरच नसतात. तर रम्या जीवाला सांगते की पार्थला ना एकांत आवडतो, पार्थला समुद्र आवडतो, त्याला ना रात्री जुनी गाणी ऐकायला आवडतात आणि पार्थला असं कच्च्या वांग्याचं भरीत आवडतं. म्हणजे त्याला ना असं ते फोडणी दिल्याचं आवडत नाही. आणि जेव्हा ती मी स्वतःच्या हाताने बनवते ना, तो अगदी बोटं चाटून पुसून खातो. आणि तो माझ्या सिनेमन कॉफीशिवाय तर राहूच शकत नाही. अरे त्याला ना इलेक्ट्रॉनिक वस्तूवरती धूळ बसलेली अजिबात आवडत नाही. त्याला ना शेंगदाण्याची ॲलर्जी आहे. आणि एवढंच नाही जीवा, तर पार्थला झोपताना थोडंसं तोंड उघडं ठेवण्याची सवय आहे. असं रम्या पार्थबद्दल एक गोष्टी जेव्हा जीवाला सांगते, जीवा अगदी धक्क्याने रम्याकडे पाहतच राहतो की रम्या किती अडकली आहे पार्थमध्ये. किती पार्थच्या अगदी छोट्या गोष्टींची देखील रम्याला माहिती आहे. पार्थच्या सगळ्या आवडीनिवडी मला माहिती आहेत जीवा. अगदी त्याच्या छोट्या मोठ्या गोष्टी देखील मला माहिती आहेत. परंतु या सगळ्यांमधलं त्या नंदिनीला काय कळणार आहे? पार्थ आणि मी अगदी एकत्र चालायला शिकलो आहोत. मग आता पार्थची पावलं माझ्या पावलांसोबत का पडत नाही आहेत जीवा? असं रम्या खडसावून जीवाला जाब विचारत असते. जो जीवा रम्याला समजावण्यासाठी आलेला असतो तो बिचारा आता पेचात पडतो. आम्ही दोघं एकत्र शब्द गिरवायला शिकलो आहोत, परंतु आता माझ्या मनातले शब्द हे पार्थपर्यंत का पोहोचत नाही आहेत जीवा? भातुकलीच्या खेळामध्ये मी त्याच्यासोबत संसार मांडला आहे, त्याची बायकोच्या नात्याने. आणि गोकुळाष्टमीच्या दिवशी तो कृष्ण आणि मी राधा बनायचे. मला ना पार्थसोबतची एक गोष्ट आठवते आहे, परंतु पार्थला हे सगळं का आठवत नाही आहे जीवा? कारण त्याला आठवून घ्यायचंच नाही आहे. त्याला लग्न त्या नंदिनीशी नाही तर रम्याशी कर म्हणावं. असं जेव्हा ती म्हणते, जीवा धक्क्याने तिच्याकडेच पाहतो. आता जीवाच मोठ्या धर्मसंकटात अडकतो, कारण रम्या जीवाचा हात हातात घेते आणि त्याला गळ घालते की हे बघ, पार्थला तू समजाव ना, तू पार्थला माझ्या वतीने कन्व्हिन्स कर ना की माझं त्याच्यावरती खरं प्रेम आहे. माझ्या त्याच्यावरच्या खऱ्या प्रेमाला तूच न्याय मिळवून दे ना जीवा. असं ती विनंत्या करायला लागते. रम्याची विकृती आता वाढत चाललेली असते. काव्या पुढे जीवाला म्हणते, हे बघ जीवा, तू नक्कीच खरं
कोणावरती तरी प्रेम केलं असशीलच ना, तुला तुझ्या त्या प्रेमाची शपथ आहे. माझ्या वतीने पार्थला समजावतो. तेव्हा जीवाला आता मोठा धक्का बसलेला असतो, कारण रम्याने काव्याची त्याला शपथ दिलेली असते. एकतर जीवाचं काव्यावरती जीवापाड प्रेम असतं. तर जीवा धक्क्याने आपला हात रम्याच्या हातून काढून घेतो आणि तिच्याशी काहीही न बोलता तेथून निघून जातो. जीवा ज्यावेळी त्याच्या रूमकडे येत असतो तर रम्याचा एक एक शब्द त्याला आठवतो की रम्याची किती विकृती वाढली आहे. ती पारच्या प्रेमामध्ये अगदी वेडी झाली आहे. जीवा येऊन आता पूर्णपणे गोंधळलेला असतो. विचार करतो की सगळाच गोंधळ होऊन बसला आहे. रम्या वेडी झाली आहे. अगदी ताताच्या प्रेमामध्ये हरवून घेतले तिने स्वतःला. आता कसं समजावायचं हिला? आत्ता माझ्या लक्षात येते की दादा एवढा टेन्शनमध्ये का आहे ते. जी अवस्था पारची राहिलेली असते तीच अवस्था नेमकी आता जीवाची होते की रम्याला आता नक्की समजवायचं तरी कसं. जीवाचा आता मोठं पेचात पडलेला असतो, अडचणीत सापडलेला असतो. कारण जेव्हा मोठ्या तोऱ्याने पार्थला शब्द देऊन गेला होता की तो रम्याला कन्व्हिन्स करेलच, परंतु आता पार्थला नक्की काय उत्तर द्यायचं हेच त्याला सुचत नसतं. तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी नंदिनीची पत्रिका घेऊन धनंजय शारदा दोघेही देवी आईच्या मंदिरात जातात आणि तिच्या चरणांशी ती पत्रिका ठेवून ते नंदिनी पार्थच्या लग्नासाठी देवीला प्रार्थना करतात. धनंजय मनोमन म्हणतो की माझ्या नंदिनीसाठी एक चांगलं स्थळ शोधायचं म्हणून मी इतके दिवस थांबलो होतो. आणि जेव्हा पार्थ माझ्या नजरेसमोर आला तेव्हा माझ्यातला पार्थ जागा झाला. माझ्या मुलीच्या पाठीशी कायमपणे खंबीरपणे उभी राहा देवी आई, असं धनंजय नंदिनीसाठी देवी आईकडे प्रार्थना करतो. इकडे काव्या खूप खुश असते. इतक्या वेळा पत्रिका पाहिल्या आहे परंतु मनच भरत नाहीये. आता या पत्रिका मी स्वतः वाटणार, परंतु आधी बाबांना विचारावं लागेल की देवीच्या चरणाशी त्यांनी नंदिनीताईच्या लग्नाची पत्रिका ठेवली असेल का, असा विचार करत काव्या धनंजयला फोन करते. शारदा विचारते की फोन? अचानक फोन कोणाचा आला असावा? तेव्हा धनंजय सांगतो की आपल्या काव्याचा आहे. तर धनंजयने फोन रिसीव्ह केल्यानंतर काव्या त्याला विचारते की बाबा तुम्ही देवी आईच्या चरणाची पत्रिका ठेवली का? तेव्हा धनंजय म्हणतो की हो हो आत्ताच ठेवले आहे. परंतु का ग? तेव्हा काव्या म्हणते की असं काय करताय बाबा? अहो देवी आईच्या चरणाची पत्रिका जोपर्यंत ठेवत नाही तोपर्यंत मी पत्रिका कशी वाटणार? मी ना आता माझ्या सगळ्या मैत्रिणींना पत्रिका वाटायला मोकळी. तसंही बाबा माझ्या ना खूप साऱ्या पार्ट्या पेंडिंग आहेत. आता मी एक काम करणार, माझ्या मैत्रिणींना नंदिनीताईच्या लग्नात इन्व्हाइट करणार आणि सगळं कसं सेटल करून टाकणार, असं काव्या खुश होत बोलते. तेव्हा धनंजय म्हणतो की अरे हो हो, किती होतो उत्साह. तेव्हा काव्या म्हणते की बाबा अहो आता 2 दिवसांवरती लग्न आलं आहे आणि लग्न आपल्या नंदिनीताईचे होते, तेही नाशिकला. आता सगळी तयारी करायला नको आहे का? त्यामुळे मी स्वतः माझ्या मैत्रिणींना आग्रहाचं निमंत्रण देणार आहे आणि त्यांना बजावणार आहे बाबा की मैत्रिणींनो, तुम्ही लग्नाला येताना आहेर नाही आणला तरी चालेल, परंतु मदतीसाठी या. तेव्हा धनंजय जोरजोराचा हसतो. चला बाबा आता मी पत्रिका वाटायला मोकळी, असं म्हणत जेव्हा काव्या फोन ठेवून देणार तर धनंजय तिला थांबवतो. तेव्हा काव्या विचारते की आत्ता काय झालं बाबा? धनंजय म्हणतो हे बघ, आपल्या घरातल्या देवीच्या मूर्तीसमोर तू पत्रिका ठेवली आहे का? तेव्हा काव्या म्हणते की मी का पत्रिका ठेवायची? ताईने ठेवली आहे ना, तसंही ताईचंच लग्न आहे ना बाबा. तेव्हा धनंजय तिला गळ घालतो की तू देखील पत्रिका ठेव. काव्या विचारते की आता बाबा मी कशाला, आधीच ताईने ठेवली आहे ना. तेव्हा धनंजय तिला समजावतो की अगं लग्न नंदिनीचं आहे. आता नंदिनी पार्थच्या लग्नासाठी शुभाशीर्वाद मागायला नको आहेत का? मग तू एक काम कर, तू स्वतः देवी आईसमोर पत्रिका ठेव आणि लग्नासाठी शुभ आशीर्वाद माग. तेव्हा काव्याच्या लक्षात येतं की धनंजयला नक्की काय म्हणायचं आहे आणि काव्या देवघरात पत्रिका ठेवण्यासाठी जाते. तर तिथे काव्या देवी आईसमोर पत्रिका ठेवते आणि त्याच्यावरती हळदी कुंकू फुलं देखील वाहते आणि नंदिनी पार्थच्या लग्नासाठी अगदी मनापासून प्रार्थनाही करते. तर ती धनंजयला फोनवरती सांगते की बाबा मी पत्रिका ठेवली आहे, मग आता मी पत्रिका वाटायला जाऊ ना? तेव्हा धनंजय म्हणतो की हो, परंतु सावकाश आणि सांभाळून जा. तेव्हा काव्या म्हणते की ठीक आहे बाबा. तर दोघे फोन ठेवून देतात. शारदा धनंजय खूप खुश असतात.
2 दिवसांवरती लग्न आलेलं असतं. सगळे लग्नाची लगबग सुरू झालेली असते. परंतु आता नियतीच्या मनात मात्र वेगळंच काहीतरी असतं. तर काव्या पत्रिका वाटायला निघालेलीच असते. परत फिरून ती देवीआईकडे प्रार्थना करते की माझ्या नंदिनीताईचं आणि पार्थचं लग्न अगदी निर्विघ्नपणे पार पाड देवी आई. कारण जर ते दोघे खुश असतील, आनंदित असतील तर माझ्या जीवाला देखील आनंद मिळेल. आणि अशी प्रार्थना करून काव्या पत्रिका वाटायला निघालेलीच असते. तर इकडे विकृत रम्या खूपच संताप व्यक्त करते. विचार करते की माझं प्रेम पार्थला का कळत नाहीये, का तो माझ्याबद्दल विचारच करत नाहीये, का मला समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाहीये, का तो सतत त्या नंदिनीच्याच विचारात असतो. आणि रम्या हल्ली नंदिनीचा नुसता तिरस्कार करायला लागते. पार्थला मिळवण्यासाठी रम्या कोणत्याही थराला जायला तयार असते. आता चिडचिड करत विचार करते, मी घरातील सगळ्यांनाच बोलले आहे, अगदी मामा मामी जीवा सगळ्यांशी बोलून झालं आहे, परंतु कोणीही माझं ऐकून घ्यायलाच तयार नाही आहे. आणि रम्याच्या डोक्यात आता तिरसट विचार येतात की आता मी डायरेक्ट जाऊन नंदिनीशी बोलले तर, आणि ती बिथरेल, ती पार्थवरती अविश्वास दाखवेल, पार्थवर असणारा विश्वास तिचा ढळेल असं काहीतरी तिला सांगितलं तर, आणि जर एखाद्या बाईला दुसऱ्या बाईकडून कळलं की तिचा होणारा नवरा त्या मुलीवरती जीवापाड प्रेम करतोय, तेही अगदी लहानपणापासूनच, तर ती आपसुकच विश्वास ठेवेल. खरं तर तिला विश्वास ठेवावाच लागेल. परंतु मूर्ख रम्याला कुठे ठाऊक आहे की नंदिनीचा पार्थवरती पूर्ण विश्वास आहे, अगदी स्वतःपेक्षाही जास्त. असंही नंदिनी समोर जाऊन ती तोंडघशीच पडणार आहे. मग नंदिनी काय करेल? नंदिनी या सगळ्यांमध्ये विचार करेल किंवा विचार करण्यासाठी वेळही मागेल. कदाचित ती लग्नही पुढे ढकलू शकते. परंतु चालेल, हे सगळं घडलं तर मला आवडेलच. आणि रम्याचं दुसरं मन तिला प्रश्न विचारतो की परंतु ती जसा विचार करते तसं घडेल का सगळं? खरोखर नंदिनी रम्यावरती विश्वास ठेवेल का? ती त्या लग्नातून माघार घेईल का? असे अनेक प्रश्न तिला सतावतात. विकृत रम्या स्वतःला हिंमत देते आणि अगदी आत्मविश्वासाने बोलते की मला पार्थ नक्की मिळणार, कारण पार्थ फक्त माझा आहे आणि मी त्याची. सॉरी नंदिनी, परंतु तुला या सगळ्यातून माघार ही घ्यावीच लागेल, असं रम्या धारदार त्या चाकूकडे पाहत म्हणते. परंतु रम्याचा हा प्लॅन, हे मिशन सबसेल फेल झाला नसतं. आता काही वेळातच रम्या इकडे आली आहे, आनंद निवासात नंदिनीकडे. तर रम्या नंदिनीकडे अगदी रागाने पाहत आतमध्ये येते. आणि जेव्हा नंदिनीची नजर रम्यावरती पडते तेव्हा ती आश्चर्यचकितच होते रम्याला तिथे आल्याचं पाहून. तर ती विचारते, रम्या तू अशी अचानक इथे? तेव्हा रम्या उत्तर देते की हो, आपल्या आयुष्यात अशा अचानक गोष्टी घडत असतात ना. आणि ती हसत म्हणते की काही नाही ग नंदिनी, पारच्या तोंडून तुझ्या कामाचं खूप कौतुक ऐकलं आहे, म्हणून म्हटलं बघावं, येऊन भेटावं तुला. तर नंदिनी रम्यासाठी त्या ताईंना कॉफी आणायला सांगते. तर रम्या नंदिनीचं कौतुक करत म्हणते की सॉलिड आहेस हा तू. खरंच हा नंदिनी, मला ना तुझं खूप कौतुक वाटतं आणि मी तुझा व्हिडिओ देखील पाहिला आहे. नंदिनी विचारते की व्हिडिओ? कसला व्हिडिओ? तेव्हा रम्या म्हणते की थांबा, मी तुला दाखवते. आणि रम्या आपल्या मोबाईलमधील तो लग्नाचा व्हिडिओ तिथे नंदिनीला दाखवते. तेव्हा नंदिनी व्हिडिओ पाहते तर सुमनचं लग्न तिने लावून दिल्याचा व्हिडिओ असतो, जो की व्हायरल झालेला असतो. तर नंदिनी म्हणते की अच्छा हा, अगं काही नाही, अगं ही ना सुमन, ही माझी मैत्रीण आहे, तिच्या लग्नात थोडासा प्रॉब्लेम झाला होता, तो मी सॉल्व केला. तेव्हा रम्या नंदिनीला विचारते की हो का, मग त्या दुसऱ्या मुलीचं नक्की काय झालं, जिचं लग्न मोडलं होतं तिचं? तेव्हा नंदिनी धक्क्याने रम्याकडेच पाहते. तर रम्या विचारते की अगं, परंतु तिने तिच्या लग्नासाठी काहीतरी स्वप्न पाहिलीच असतील ना. ज्या मुलीचं लग्न मोडलं होतं तिच्यासाठी आयुष्यातला सगळ्यात काळा दिवस ठरला असेल ना तो. तेव्हा नंदिनी हसते आणि रम्याला उत्तर देते की रम्या, खरं तर ना, ज्याचं आपल्यावरती प्रेमच नाहीये, जर त्यांचं एकमेकांवरती प्रेमच नसेल तर त्यांचं लग्न लावून देण्यात तरी काय अर्थ आहे. आणि ज्या दोघांचं एकमेकांवरती जीवापाड प्रेम होतं त्यांचं लग्न मी लावून दिलं आहे. खरं तर ना, माझं एक मत आहे, खरं तर आग्रहच आहे असंच म्हण, की 2 प्रेम करणाऱ्या जीवांनी एकत्र यायलाच हवं. आता रम्याने
नंदिनीच्या तोंडून तिला हवं ते वधवून घेतलेलं असतं आणि नंदिनीच्या याच शब्दांना गृहीत धरून पकडून रम्या नंदिनीशी बोलते. तर ती म्हणते की आत्ताच तू मला म्हणालीस ना, परंतु हे सगळं जर तुझ्या बाबतीत घडलं तर तू काय करशील नंदिनी? एक मिनिट, मला सांग की दोन प्रेम करणाऱ्या जीवाने एकत्र यायलाच हवं असं तू म्हणते आहेस ना? मग जर पार्थचं तुझ्यावरती प्रेमच नसेल तर तुमचं लग्न होण्यात तरी काय अर्थ आहे? कारण माझं प्रेम पार्थवरती आहे आणि पार्थचं देखील माझ्यावरती तितकंच प्रेम आहे नंदिनी. मग आम्ही दोघांनी एकत्र यायला हवं नाही का? असं ज्यावेळी रम्या नंदिनीशी बोलते, नंदिनीला जबरदस्त धक्काच बसतो. रम्या नक्की काय बरळते? परंतु रम्याने पार्थला न काही माहिती होऊ देता नंदिनीची भेट घेतलेली असते आणि उगाचच तिच्या मनात नको ते संशय पेरायला सुरुवात करते. परंतु नंदिनीचा पार्थवरती पूर्ण विश्वास असतो की तो अशी नंदिनीची फसवणूक कधीच नाही करणार. तेव्हा नंदिनी धक्क्याने रम्याच्या हातून आपला हातच काढून घेते. आता तिकडे रम्या लग्न मोडण्यासाठी प्रयत्न करत असते आणि इकडे वसुंधरा, कारण वसुंधरा मंदिरात असलेल्या धनंजय शारदाच्या समोर अचानक येऊन उभी ठाकते. दोघेही धक्क्याने एकमेकांकडे. वसुंधरा येऊन त्यांना विचारते की ते वेळात लग्नाची पत्रिका ठेवायला आलात? तेव्हा धनंजय होकार देतो. तर वसुंधरा शारदाला विचारते की मला सांग की लग्नाची गाठ ही विश्वासाच्या धाग्यावरती बांधली जाते ना, कोणताही आडपडदा न ठेवता. परंतु विक्रम आणि मानिनीने तुमच्यापासून अनेक गोष्टी लपवल्या आहेत. असं वसुंधराने गौप्यस्फोट करता क्षणी धनंजय शारदाला मोठा धक्का बसलेला असतो. तर धनंजय अगदी स्पष्टपणे वसुंधराशी बोलतो की तुला नक्की काय म्हणायचंय? तेव्हा वसुंधरा म्हणते की मला काही म्हणायचंच नाहीये, परंतु विक्रम मानिनीने तुमच्यापासून काय काय लपवलंय ते तुम्हाला सांगायचं आहे. वसुंधरा तिथे आता धनंजयलाच गृहीत धरते आणि त्याला जाब विचारते की माझ्या संसाराचं वाटोळं करून तुझं मन भरलेलं नाही आहे का, की तुम्ही दोघं आता हात धुवून माझ्या रम्याच्या मागे लागला आहात? तर तिथे आता धनंजय विचारतो की नक्की तुला म्हणायचं तरी काय आहे? तेव्हा वसुंधरा खूप मोठा गौप्यस्फोट करत म्हणते की माझ्या रम्याचं पार्थवरती जीवापाड प्रेम आहे. तर शारदा धनंजय यांच्यासाठी हा जबरदस्त मोठा झटकाच असतो. तुम्हाला जसं तुमची मुलगी तुमच्या मुलीचा आनंद महत्त्वाचा आहे ना, तसंच मला माझी मुलगी तिचा आनंद महत्त्वाचा आहे. आणि धनंजय, माझ्या अजून जुन्या जखमा भरलेल्या सुद्धा नाही आहेत, तर तू लगेच नवीन घाव घालायला देखील सुरुवात केली. वसुंधरा धनंजय शारदाला धमकी देते. ती म्हणते की हे लग्न मोड धनंजय. आणि एक मिनिट, तुम्ही एक गोष्ट विसरताय की तुमची नंदिनी लग्न करून ज्या घरात जाते ना, त्या घरात मी सुद्धा राहते. ही गोष्ट तुम्ही विसरू नका. धनंजय शारदाला ज्याची भीती असते नेमकं तेच घडत असतं. परंतु विक्रमने शब्द दिलेला असतो की नंदिनी कायम त्या घरात सुखातच राहणार. हे बघ धनंजय, नंदिनीचं लग्न आत्ताच मोड. आज जसं तू नंदिनीच्या सुखासाठी, तिच्या लग्नासाठी याच देवळात प्रार्थना करण्यासाठी आला आहेस ना, तसंच उद्या नंदिनीचं दुःख तिच्या आयुष्यातून दूर कर. असं म्हणत इथे डोकं आपटून घ्यायला तू पुन्हा येशील. तेव्हा धनंजय शारदा प्रचंड घाबरून गेलेले असतात, कारण वसुंधराचा राग अनावर झालेला असतो. ज्याची त्या दोघांना भीती असते नेमकं तेच घडत असतं. तर इकडे रम्याने देखील नंदिनी समोर खूप मोठा गौप्यस्फोट केलेला असतो. नंदिनी नेमकी त्याच धक्क्यात असते. तर रम्या तिच्याकडे रिक्वेस्ट करते की प्लीज नंदिनी, हे लग्न तू स्वतःहून मोड, कारण पार्थचं देखील माझ्यावरती तितकंच प्रेम आहे. आता जे लव्ह लेटर रम्याने पार्थसाठी लिहिलं होतं, ज्याच्यावरती पिहूने त्याच्या वतीने रिप्लाय दिला होता, ते लव्ह लेटर मुद्दाम ती नंदिनीच्या समोर आणते आणि ती तिला सांगते की बघ, लहानपणापासून माझं आणि पार्थचं खरंच एकमेकांवरती प्रेम आहे, परंतु तो आता कबूल करायला तयारच नाहीये. आणि हे बघ, याचे माझ्याकडे पुरावे देखील आहेत. असं म्हणत ती लव्ह लेटर नंदिनीला दाखवते. आणि नंदिनी जेव्हा ते लव्ह लेटर पाहते तेव्हा तिला मोठा धक्का बसलेला असतो. तर रम्या म्हणते की एवढंच नाही नंदिनी, पार्थने मला रिप्लाय देखील दिला आहे. तर नंदिनी जेव्हा पान पलटते आणि तो रिप्लाय पाहते तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच हादरते. तर तिच्या मनात आता गैरसमज निर्माण करण्यासाठी, पार्थवरचा तिचा असणारा विश्वास उडवून लावण्यासाठी रम्या
पुन्हा सांगते की एवढंच नाही आहे नंदिनी, हे मंगळसूत्र बघ. हे मंगळसूत्र पार्थने स्वतः माझ्या गळ्यात घातलं होतं. आता मंगळसूत्र पाहून नंदिनी पूर्णपणे हादरून जाते. आता तिला काही सुचतच नसतं. रम्याने नंदिनीच्या मनात आता गैरसमज खूप मोठा निर्माण केलेला असतो पार्थविषयीचा. तरी देखील कणभर देखील नंदिनीचा पार्थवरचा असणारा विश्वासच ढळलेला नसतो. तर रम्या ते मंगळसूत्र नंदिनीला दाखवते आणि तिला विचारते की बोल, तुला अजूनही पार्थसोबत लग्न करायचंच आहे का? नंदिनी खूप मोठ्या अडचणीत सापडते. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथे संपतोय. पुढे आपण पाहणार आहोत. तर जीवाने प्रश्न विचारताच काव्या हादरून जाते आणि जीवाला ती विचारते की म्हणजे आपलं लग्न कधीच होऊ शकणार नाही. तेव्हा जीवालाही मोठा धक्का बसतो. तर वसुंधराचं ते बोलणं ऐकून धनंजय घाबरलेला असतो आणि तो विक्रमकडे येऊन नंदिनी पार्थच्या लग्नाला साफ विरोध करतो. मानिनीला आता मोठा धक्काच बसतो. तर रम्या नंदिनीला गळ घालते की प्लीज तू स्वतःच हे लग्न मोड. तेव्हा नंदिनी ही तिला सणसणीत उत्तर देते की मी या लग्नाला अजिबात नकार देणार नाही. आता या सगळ्यांमध्ये नक्की पार्थ नंदिनीचं लग्न होईल का? आणि त्यामध्ये नियती हे नात्याचं चक्र फिरवून जोड्याच नक्की कशा बदलल्या जातील आणि वसुंधरा रम्या तोंडघशी चांगल्याच कशा पडतील ते पाहणं तितकंच मनोरंजक